शेतीच्या बांधावरच शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी बांधवांचे गेल्या 50 ते 60 वर्षांपासून वहिती करीत असलेल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये शासनाने योग्य व आयुर्वेद हॉस्पिटल आणण्याचा घाट घातलाय। स्थानिक महसूल कर्मचारी अधिकारी यांनी सुपीक तसेच वहिती असलेली जमीन पडीत असल्याचा शासनाला अहवाल दिला असून चुकीचा अहवाल दिल्यामुळे शासनाने या ठिकाणी योग व आयुर्वेद हॉस्पिटल करण्याचं प्रस्तावित केलंय। यामुळे चुकीचा अहवाल देणाऱ्या कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून बडतर्फाची कारवाई करण्यात यावी ही मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। नमस्कार। आज दिनांक 8/9/2025 रोज सोमवारपासून रोजी सुलतानपूर येथील गट नंबर 885 संदर्भात शासनाने जो घोळ घातला आहे त्या हुकुमशाहीविरोधात म्हणजे गट नंबर 885 मधील शेतकरी बांधव गेल्या 50 ते 60 वर्षापासून ही शेती जी खडकाळ रान होतं ती सुपीक करून त्या ठिकाणी वहिती करून पेरणीयोग्य तयार केली आणि त्या जमिनीवर योग व आयुर्वेद हॉस्पिटल उभारण्याचा घाट जो हुकुमशाही पद्धतीने चालू आहे तो हाणून पाडण्यासाठी आज या ठिकाणी प्राणांतिक आमरण उपोषण शेतकरी बांधवाच्या वतीनं शेतीच्या बांधावरच या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। शासनाला या ठिकाणी या उपोषणाच्या माध्यमातून एक आव्हान करतो की ते अनेक वर्षांपासून या ठिकाणी या शेतीच्या भरोश्यावर आपला कुटुंबाचा या ठिकाणी उदरनिर्वाह करतो त्या शेतकऱ्याला देशाच्या पोशिंद्याला त्या ठिकाणी भूमिहीन न करता सुलतानपूरच्याच आजूबाजूला या ठिकाणी अनेक पडीक क्षेत्र इकलाचे आहेत त्या ठिकाणी हे योग व आयुर्वेद हॉस्पिटल त्या ठिकाणी उभारण्यात यावं व या शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा। अन्यथा नागवंशी संघटनांच्या वतीने या ठिकाणी रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल। धन्यवाद।